पप्पा सॉरी, हे सगळं खरं होणार आहे. हे शब्द आहेत 3 अल्पवयीन सख्ख्या बहिणींचे. सुसाईड नोट लिहून तिघींनीही इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं आहे. भारत सिटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या 3 सख्ख्या बहिणींनी 9व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं. पहाटे 2च्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या तिघींच्या आत्महत्येमागे कोरियन लव्ह गेम नावाच्या एका ऑनलाईन गेमचे भयानक व्यसन कारणीभूत असल्याचे समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या तिन्ही बहिणी अल्पवयीन आहेत. एकीच वय 12, दुसरीचं 14 आणि तिसरीचं 16 वर्ष होतं. या तिन्ही बहिणींचे एकमेकींवर खूप प्रेम होतं. त्यांचं जेवण, झोप आणि शाळा सगळं काही एकत्र असायचं. पण गेल्या 2 वर्षांपासून या तिघींनी शाळेत जाणं बंद केलं होतं आणि त्या पूर्णपणे मोबाईलमधील टास्क आधारित कोरियन गेममध्ये अडकल्या होत्या. बुधवारी पहाटे 2 वाजता जेव्हा घरचे गार्ड झोपेत होते तेव्हा या तिघींनी आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि बाल्कनीत स्टूल लावून तिघींनी उडी घेत आपलं आयुष्य संपवलं. घटनेनंतर पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये मुलींनी एक मेसेज लिहून ठेवला आहे. या चिठ्ठीत लिहिलंय, मम्मी बाबा आम्हाला माफ करा. आता तुम्हाला कळेल की तुम्ही जो गेम आम्हाला सोडायला सांगत होतात तो आम्हाला किती प्रिय होता. कोरियन लव्हर गेम या शब्दांनी हे स्पष्ट केलं की घरच्यांनी गेम खेळण्यापासून रोखलं होतं, पण त्याचं व्यसन इतकं टोकाचं होतं की त्यांनी आयुष्यापेक्षा गेमला जास्त महत्त्व दिलं. या घटनेचा तपास करताना एक वेगळी कौटुंबिक पार्श्वभूमी ही समोर आली. मुलींच्या वडिलांनी 2 लग्ने केली होती आणि त्या दोन्ही सख्ख्या बहिणी होत्या. पहिल्या पत्नीपासून 2 मुलं आणि दुसऱ्या पत्नीपासून 3 मुलं असा हा मोठा संसार एकाच छताखाली राहत होता. आत्महत्या केलेल्या 3 मुलींपैकी 2 धाकट्या पत्नीच्या तर एक थोरल्या पत्नीची मुलगी होती. पण घरात कधीही भेदभाव नव्हता. या तिघीही सख्ख्या बहिणींप्रमाणेच वागायच्या आणि अखेर मृत्यूच्या दारातही त्या एकत्रच गेल्या. या घटनेनंतर भारत सिटी सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. कोविड काळात मुलांना अभ्यासासाठी मिळालेला मोबाईल त्यांच्या जीवावर उठेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. मुलांना मोबाईल द्यावा की नाही ही चर्चा आता प्रत्येक घरात सुरू झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून तो कोरियन लव्ह गेम नेमका कोणता होता आणि त्यात असे कोणते टास्क दिले जात होते याचा शोध घेतला जात आहे.